नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोर्टामध्ये केस होती, आपल्याला परिचित आहातच तुम्ही. कोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी केस टाकली होती. जवळपास 35 विद्यार्थ्यांनी ही टाकलेली केस होती. केसचा निकाल आज फायनल लागलेला आहे आणि या कोर्टाने निकाल काय दिला, विद्यार्थ्यांची मागणी काय होती आणि 55-60% ही जी केस होती हे नेमकं काय आहे प्रकरण, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आणि इथून पुढे जो बदल कोर्टाने दिलेला निर्णय आणि इथून पुढे जो बदल असणार आहे त्या बदला संदर्भात विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची, थोडक्यात व्हिडिओ आपण घेणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमचे सजेशन, तुमचं काय प्रश्न असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. वन बाय वन आपण बघूया. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टेट 2025 ची बॅच आपली लॉन्च झालेली आहे. चौथी बॅच ही चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. IBPS पॅटर्न नुसार बॅच आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला इथं पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. आणि मी सांगतो, टेटमध्ये तुम्हाला जर जास्त मार्क पडले तर तुम्हाला योग्य ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होता येईल. त्यासाठी चांगले मार्क पाहिजे. मार्गदर्शनाची जर तुम्हाला गरज पडत असेल तर लगेच ही बॅच जॉईन करा. 2999 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या ॲप थ्रू बाळासाहेब बोडके सरांचं इंग्लिशचं पुस्तक सुद्धा परचेस करू शकता 50% ऑफमध्ये. चला मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो. बघा 55-60% काय होतं प्रकरण आणि याच्यात काय निकाल लागला. 55-60% निकाल प्रकरण बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यासाठी संदर्भ घ्यावा लागतो आपल्याला. टेट 2022 ला काय होता इश्यू, तो इश्यू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस टाकली होती. आता बघा तुम्हाला मी इश्यू सांगतो. तुम्हाला माहिती असेल TET ला पासिंग क्रायटेरिया जो आहे, पासिंग क्रायटेरिया ओपन साठी लागतात तुम्हाला 60% मार्क आणि कॅटेगरीसाठी तुम्हाला लागतात 55% मार्क. ओके, मग इथे शिक्षक होण्याची पायरीमध्ये बघा, म्हणजे 1 ते 8 ह्या वर्गासाठी शिक्षक जर व्हायचं असेल तर तुम्हाला पहिले TET किंवा CTET ही काय आहे, ही पहिली स्टेप आहे जी पात्र होणं गरजेचं आहे. पात्रता आहे, पात्रता परीक्षा आहे, बरोबर आहे. नंतर इथं पात्रता झाल्यानंतर तुम्ही दुसरी स्टेप आहे, दुसरी स्टेप तुम्हाला असते टेट. टेटमध्ये तुम्हाला टेट हा स्कोरिंग आहे, बरोबर आहे. ही एलिजिबिलिटी, फक्त एलिजिबल व्हायचं आहे. इथे काय स्कोरिंग आहे. आणि मग तिसरं जे असतं पोर्टल थ्रू ही शिक्षक भरती राबवली जाते. शिक्षक भरती हा तिसरा टप्पा जी की पोर्टल थ्रू राबवली जाते. पोर्टल थ्रू यामध्ये टेटच्या स्कोअरवरती, काय टेटच्या स्कोअरवरती तुमचं सिलेक्शन होतं 1 ते 8 वर्गासाठी. 9 ते 12ला तुम्हाला माहिती असेल BEd चे विद्यार्थी आहे. सो मी 1 ते 8 इथे कन्सिडर करतो TET CTET संदर्भात. ही केस पण कसली होती, TET ची होती. TET चे 55-60%. मग आता पहिला जो टप्पा आहे हा पात्रतेचा टप्पा आहे, त्या संदर्भातच ही केस होती. पात्रतेमध्ये तुम्हाला ओपनला 60, कॅटेगरीला 55% पाडावं लागतात. ओके, आता पुढे इथपर्यंत ठीक आहे, हे समजलं. आता पुढे दुसऱ्या बाजूला जर गेलो आपण, दुसरा भाग जर घेतला याचा, तर काय मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा दुसरा भाग, सॉरी बॅकग्राऊंड फक्त थोडं बदलून घेतो. बघा हा दुसरा भाग. दुसऱ्या भागात तुम्ही जर गेलात ना, तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही जर TET क्वालिफाईड झालात, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपन मध्ये आहात, तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात, ओपन कॅटेगरी, तुम्हाला 150 पैकी, बघा 150 पैकी तुम्हाला 60% पाडायचे असतात, म्हणजे तुमचे 90 मार्क पाडायचे असतात. आणि ते 55% पाडायचे असतात, म्हणजे तुम्हाला साधारणतः 83 मार्क पाडायचे असतात. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. हा 82-83 मार्क, 82-83 पकडा तुम्ही. ओके, आता झालं काय, इथं ओपनचा एक कॅन्डिडेट, एक उदाहरण घेतलं आपण. ओपनचा एक कॅन्डिडेट आहे, ए नावाचा कॅन्डिडेट आहे आणि ह्या कॅन्डिडेटला इथे ओपन मध्ये मार्क पडलेले आहे. ओपन मधनं ओपनचा, मी कॅटेगरीचा पकडतो, कॅटेगरीचा म्हणजे हा कॅटेगरीचा इश्यू. कॅटेगरीचा एक कॅन्डिडेट ज्याला मार्क पडले, सपोज 85 मार्क पडलेले आहे, 85 मार्क्स पडलेले आहे. मग झालं काय, हा जेव्हा टेटला, म्हणजे हा झाला पहिला टप्पा, हा झाला 85 मार्क, हा इलिजिबल झाला, बरोबर आहे, कारण त्याला 85 मार्क पडले, कॅटेगरी मधून इलिजिबल झालाय हा, बरोबर आहे, आणि कॅटेगरीचा होता. मग दुसरा टप्पा आहे तुमचा टेटचा. ओके, टेटला त्याला 200 पैकी समथिंग मार्क पडले, फॉर एक्झाम्पल 120 मार्क त्याला पडलेले आहे, 200 पैकी मार्क पडले 120. ओके, आता तिसऱ्या टप्प्यात याला इश्यू यायला लागला. तिसऱ्या टप्प्यात याला आला इश्यू. काय इश्यू आला थोडक्यात लक्षात घ्या, काय इश्यू आला. तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर जेव्हा शिक्षक भरती होत आहे त्यावेळेस याचा विचार, बघा याचा विचार फक्त कोणत्या जागेसाठी केला झाला, फक्त कॅटेगरीसाठी केला गेला. आता कॅटेगरीचा तुम्हाला सिलेक्शनची प्रोसेस माहिती असेल.
उदाहरणार्थ एखादा कॅटेगरीचा उमेदवार एखाद्या एक्झामसाठी जर फॉर्म भरत असेल तर त्याचा विचार कुठे केला जातो. उदाहरणार्थ कॅटेगरी आहे ओबीसी आणि फिमेल असेल कदाचित, मी असं कन्सिडर करतो ओबीसी फिमेल आहे. ओके, कॅटेगरी मग ओबीसी फिमेलचा विचार कुठे केला जातो. एखादी कोणती एक्झाम घ्या, तू सरळ सेवेतनं घ्या, एमपीएससी मधनं घ्या, एखादी ओबीसी कॅन्डिडेट असेल तर हिचा विचार कुठे केला जातो. ओबीसी फिमेल पकडलं मी, तिचा विचार बघा, पहिल्यांदा विचार केला जातो तिचा ओपन फिमेल मध्ये, दुसऱ्यांदा विचार केला जातो तिचा कॅटेगरी फिमेल मध्ये, तिसरा विचार केला जातो तिचा ओपन जनरल मध्ये आणि चौथा विचार केला जातो तिचा ओपन जनरल कॅटेगरी जनरल मध्ये. बरोबर, कॅटेगरी जनरल मध्ये असं 4 ठिकाणी विचार होतो. ओके, हे जनरल उदाहरण सांगितलं, हे जनरल एक्झाम्पल सांगितलं मी, जनरल एक्झाम्पल सांगितलं. मग आता तुमच्या लक्षात इथे आणून देतो मी परत एकदा. आता हा जो कॅन्डिडेट आहे, हा ए कॅन्डिडेट आहे, हा टीईटी क्वालिफाईड झाला होता, कॅटेगरी मधून 85 मार्क त्यांनी घेतले होते, टेट दिली त्यांनी, चांगले मार्क पडले. आता शिक्षक भरतीमध्ये त्यांनी अप्लाय केलेलं आहे. आता याची निवड फक्त कुठे होते, फक्त आणि फक्त कॅटेगरीमध्ये. का? कारण टेट मधून तो कॅटेगरी मधूनच फक्त क्वालिफाय झालाय म्हणून त्याचा विचार फक्त कॅटेगरीसाठी केला जातो. आता दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलं, हा जर दुसरा कॅन्डिडेट, हा ए घेतला मी, हा बी जर कॅन्डिडेट मी इथे घेतला आणि ह्या बी कॅन्डिडेटचा मी विचार करतोय, बी कॅन्डिडेटला जसं की हा कॅटेगरीचाच आहे, बी कॅन्डिडेट आहे, हा कॅटेगरीचाच आहे, याला 85, याला 83 पडले असते इलिजिबल आहे, पण याला पडले फॉर एक्झाम्पल 91. आता याला 91 पडल्यामुळे याचा विचार शिक्षक भरतीमध्ये सेम, याला मार्क किती पडले, या ए कॅन्डिडेटला जे, याला बी कॅन्डिडेटला मार्क किती पडले, फॉर एक्झाम्पल 105 पडले, 200 पैकी 105 पडले. ओके, याचा विचार शिक्षक भरतीमध्ये कुठे केला जाणार आहे, याचा विचार दोन्ही ठिकाणी केला जाणार, ओपन साठी पण आणि कॅटेगरीसाठी पण. मग झालं काय, प्रॉब्लेम काय झाला विद्यार्थ्यांना की याला चांगले मार्क, एला चांगले मार्क असून सुद्धा एखाद्या संस्थेमध्ये याचा नंबर न लागता या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे. का? कारण इथे ओपनचे सीट याला मिळाले, ओपनच्या जागा होत्या आणि त्याला चांगले मार्क होते, त्याला अवेलेबल झालं सीट. पण इथे कॅटेगरीमध्ये याला कमी मार्क असून सुद्धा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जागा खाऊन घेतल्यामुळे, पहिले कॅटेगरीला जाते ना जागा, इथे कॅटेगरी जागा खाऊन घेतल्यामुळे ओपनच्या जनरलच्या जागा याला मिळाल्याच नाही. अर्थात सिंपल करून सांगायचं म्हटलं तर तुम्ही कॅटेगरीमधून जर टीईटी पात्र झाला असाल किंवा सीटीटी पात्र झाला असाल तर तुमचा शिक्षक भरतीमध्ये विचार फक्त कॅटेगरीमध्येच केला जातो, भले तुम्हाला जास्त मार्क असेल. जर तुम्ही कॅटेगरीचे आणि ओपनच्या मार्कामधनं तुम्ही टीईटी क्वालिफाईड झाला असाल हे मार्काने, तर तुमचा विचार कॅटेगरीमध्ये पण होतो आणि ओपनमध्ये पण केला जातो. आणि मागच्या टेट शिक्षक भरतीमध्ये हे घडलं नाही, म्हणजे हे घडलं नाही इन द सेन्स असंच घडलं आणि मग विद्यार्थ्यांना वाटलं की ही जी टीईटी एक्झाम आहे ही तर फक्त पात्रता परीक्षाच आहे ना, टीईटी फक्त पात्रता परीक्षा आहे. मग टीईटी जर पात्रता परीक्षा आहे तर पात्रता परीक्षेचा इथे विचार न करता टेटच्या मार्कांवरती विद्यार्थ्यांना दोन्ही ठिकाणी ओपन मध्ये पण कॅटेगरीमध्ये पण विचार करावा या संदर्भात केस टाकण्यात आली होती. आणि याचा निकाल लागलेला आहे आणि निकाल लागलेला आहे तो परिषदेच्या बाजूने लागलेला आहे, टेटच्या बाजूने लागलेला आहे, शिक्षक भरतीच्या बाजूने लागलेला आहे. इथे याचा विचार केला जाईल, याच्या विचारानुसारच इथे सिलेक्शन होईल असा कोर्टाने निकाल दिलेला आहे. एकदम सिंपल आहे. याचा अर्थ आता विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, टीईटी सीटीटी देत असताना, टीईटी किंवा सीटीटी देत असताना तुम्हाला मार्क हे ओपनच्या बरोबर जर घेतले तर तुमचा विचार हा जास्त जागांसाठी केला जाईल. तुम्ही जर कॅटेगरीमधनं पात्र झाला तर कॅटेगरीचाच विचार केला जाईल. ओपन मधनं जर पात्र झाला तर दोन्ही ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये विचार केला जाईल. आता हा झाला पहिला मुद्दा, सीटीटी तर ऑलरेडी झालेली आहे. आता काय सर, आता जर कोणी विद्यार्थी कॅटेगरीमधनच फक्त सिलेक्शन झालं असेल, कोणी एखादा विद्यार्थी असेल, सर ठीक आहे माझा आता मला ओपन सारखे मार्क नाही आहे, मला 81-82 मधून मी क्वालिफाय आहे म्हणजे कॅटेगरीमधून पात्र आहे. मग टेटमध्ये माझा विचार जर कॅटेगरीमध्येच होणार असेल तर टेटचा अभ्यास खूप चांगला करा, टेटला खूप जास्त स्कोअर मिळवा. तुम्ही जर टेटमध्ये काय म्हणूया आपण मेरिटमध्ये जर असाल, म्हणजे पहिल्या 100 मध्ये 200 मध्ये असाल तर तुम्हाला हवं ते संस्था, हवी ती आस्थापना, हवं ते शाळा, स्कूल, हवं ते जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मिळू शकतं. ह्या 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. अभ्यास चांगला करा. ज्यांचं ओपन मधनं जर ते कॅटेगरीचे आहे पण ओपन मधनं पात्र असेल तर त्यांना ऑलरेडी जागा जास्त आहे, त्यांनी पण अभ्यास कराच. याचा अर्थ असं नाही त्यांनी अभ्यास करू नका, त्यांनी पण चांगला अभ्यास करा आणि टेटला चांगले मार्क पाडा. ओके, मग आता इथे मी तुम्हाला पाठीमागे एक व्हिडिओ घेतला होता, 90 किंवा 90+ मिळाल तुम्हाला काय, तर तुमचा विचार दोन्ही ठिकाणी होणार आहे. सो अशा संदर्भात कोर्टाने निकाल दिलेला आहे, कोर्टाचा निकाल लागलेला आहे.
सो कोर्टाच्या निकालाप्रमाणेच टेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता, जर तुम्ही कॅटेगरीमधून आहात, कॅटेगरीला वयाची मर्यादा किती आहे? 43. एखादा उमेदवार मी पकडला, ए नावाचा उमेदवार आहे, त्याचं वय वर्ष 39 वर्ष आहे. 39 वर्ष आहे. साहजिक हा 39 वर्षाचा असेल आणि यांनी पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सीटीटी जरी ओपन नुसार 92 मार्क घेऊन घेतले असेल, पण याचं वय जर 39 वर्ष आहे तर तो ओपनच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पीट करू शकत नाही, कारण ओपनची वयाची मर्यादा 38 आहे. त्याचा विचार फक्त कॅटेगरीमध्येच केला जाईल, भले त्याला टीईटी मधून मार्क क्वालिफाईंगचे ओपन सारखे असेल तरी. हा दुसरा मुद्दा इथे लक्षात. त्यानुसार अशा ह्या कोर्टाच्या केसमध्ये म्हणजे या केसमध्ये कोर्टाने निर्णय देऊन टाकलाय, जसं परिषद किंवा जसं टीईटीची आतापर्यंतची नियमावली आहे तीच कंटिन्यू राहणार आहे. आता याच्या पुढे विद्यार्थ्यांना काय करायचंय विद्यार्थी ठरवतील, पण महत्वाचा प्रश्न परत पुढे असा आहे की टीईटी सीटी मार्क्स कमी आहेत, टेट पुन्हा देता येते का? देता येते. तुम्ही आता कॅटेगरीमधून क्वालिफाईड आहे पण ओपनचे मार्क तुम्हाला नाही पडले सपोज, परत देता येते का? यस, कितीही वेळेस तुम्ही देऊ शकता. सो मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं तुम्हाला समजलं का? मला कमेंटमध्ये कळवा. सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न केला, कमेंटमध्ये कळवा. सोशल मीडिया भरपूर व्हिडिओ आहेत, पण मला वाटतं एकदम सिंपल करून सांगण्याचे प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असेल मला कळवा. आणि टेटची तयारी करताना इग्नाइट अकॅडमीचा हा ऑप्शन, ही बॅच नक्की जॉईन करा. नक्की फायदा होईल, चांगले मार्क पडेल आणि तुम्हाला हवं त्या आस्थापनामध्ये तुम्हाला ते शिक्षक म्हणून रुजू होता येईल. काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.